नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि महिला व बालकल्याण सभापती पदाच्या जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली आहे। स्थायी समिती सभापतीपदी वीरेंद्र सिंग गाडीवाले तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सदिच्छा सोने पाटील यांची निवड करण्यात आली आहे। दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले असून नांदेड शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं आश्वासन दिलं आहे। आज स्थायी समितीच्या सभापतीपदी मला इथं काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला महानगरपालिकेत हे काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। येणाऱ्या काळात जे भाजपला बहुमत मिळालेलं आहे, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी भाजपच्या पक्षावर जे विश्वास ठेवून नांदेडच्या जनतेने बहुमत दिलेलं आहे आणि जे माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जी अपेक्षित विकासाची जी कामे देशासाठी, राष्ट्रासाठी आणि नांदेडसाठी आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना करावायची आहे ते आम्ही सगळं कविता मुळे मॅडम, दीपक सिंग रावत, आमचे मित्र महेश कनक दंडे, किशोर स्वामी आणि सगळे ज्येष्ठ नगरसेवकांना सोबत घेऊन आम्ही निश्चितपणे इथं विकासाची आणि विशेष करून नागरिकांना जे सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे आणि नागरिकाच्या सेवेसाठी जे नवीन उपक्रम आम्हाला काही करावं लागेल ते त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। माझ्या डोक्यात एकच आहे की आपल्याला दैनंदिन जीवनात जे रोजच्या तक्रारी नागरिकांना करण्यासाठी उपलब्ध नाही, नगरसेवकाशिवाय त्यांना पर्याय नाही। नागरिकांनी नगरसेवकाकडे जावं आणि काम करून घ्यावं ही जी पद्धत आहे ते कुठंतरी बदलली पाहिजे। नागरिकांना थेट महानगरपालिकेला तक्रार करता आली पाहिजे आणि ते सेवा त्यांना मिळाली पाहिजे। यासाठी डिजिटलायझेशन माध्यमातून आपण इंदोरला मी पाहिलो, इंदोरच्या धर्तीवर नांदेडलाही नागरिकांना तशा सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल। नाही, अजून मागील 3-4 वर्षाचे जे गॅप पडलेला आहे निश्चितपणे लिमिटेड सोर्स आहे, पण येणाऱ्या काळात त्यासाठी कसं उत्पन्न वाढता येईल ते आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू। पहिल्यांदाच माझ्या प्रभागातील जनतेने भरभरून आशीर्वाद दिले आणि मी बहुमताने निवडून आले। तसेच साहेबांचा आशीर्वाद मला दोन्ही वेळेस लाभलेला आहे आणि साहेबांनी यावेळेसही माझ्यावर अप्रतिम असा विश्वास टाकलेला आहे। त्या विश्वासाचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेल असं मी आवाहन देते। महिलांचे सक्षमीकरण मला सगळ्यात महत्त्वाचे वाटते आणि तसेच महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना बऱ्याचशा गव्हर्मेंटच्या सुविधा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पुरवण्यासाठी आणि तसेच महिलांना बचत गट ह्या गोष्टींना मी बळकटीकरण देणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे आभार मानते। तसेच डॉक्टर अजित गोपछडे साहेब यांचेही आभार मानते। आमच्या भोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीजयाताई यांचेही मी आभार मानते। माजी मंत्री DP सावंत साहेब यांचेही आभार मानते। माझ्यासोबत असणारे माझे नगरसेवक बंधू भगिनी तसेच जनतेचेही मी आभार मानते। आमच्या महापौर कविताताई मुळे यांचे आणि उपमहापौर दीपक सिंग राऊत या सगळ्यांचे आभार मानते। तसेच मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करणारे आणि मला प्रेरणा देणारे माझे मार्गदर्शक, माझ्या फॅमिलीतील माझे हजबंड आणि बाकी सगळे सहकारी बंधू यांचेही मी आभार मानते।